नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जे रीडिंग करणार आहोत ना, सिंगल रीडिंग असणार आहे. दुसरं म्हणजे टाईमलेस रीडिंग असणार आहे. जेव्हा कधी हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला तो उघडून पाहावासा वाटेल, तेव्हा असं समजा की हे रीडिंग तुमच्यासाठी आहे. आता या रीडिंगचा विषय आपल्याला स्पिरिट गाईड्सनेच असा दिलेला आहे की व्हॉट इज द फेथ ऑफ द प्रेझेंट सिच्युएशन ऑन युअर माइंड. सो हा विषय घेऊन आपण आज रीडिंग करणार आहोत. आता ही सिच्युएशन आहे ही कोणती आहे, कशाच्या संदर्भात आहे, तुमच्या पर्सनल लाईफबद्दल, तुमच्या रिलेशनशिपबद्दल आहे, तुमच्या करिअरबद्दल आहे की बाकी कुठले इन्फ्लुएन्सेस आहेत त्याबद्दल आहे. सो ते एक समजून घेण्याचा आधी पहिल्यांदा आपण प्रयत्न करणार आहोत. सो त्यासाठी मी एक ट्रिक वापरणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी तुमचं एक सिग्निफिकेटर कार्ड ड्रॉ करेन या डेकमधून, जे तुमच्याबद्दल सांगेल. सो हे आहे 4 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड. हे तुमचं सिग्निफिकेटर कार्ड आहे. 4 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड असं सांगतं आहे की मे बी सध्या तुमचा रेस्टिंग पिरियड चालू आहे किंवा एखाद्या धकाधकीच्या आयुष्यातून एक थोडासा वेळ तुम्ही एक स्वतःच्या इंट्रोस्पेक्शनसाठी बाजूला केलेला आहे. कुठल्या तरी गोष्टीचा किंवा एखाद्या येऊ घातलेल्या एखाद्या नवीन संधीचा मे बी त्यासाठी काहीतरी प्लॅनिंग करत असाल तुम्ही. विचारपूर्वक प्रायोरिटीज देत असाल तुमच्या एक जे काही तुम्हाला करायचं आहे लाईफमध्ये. सो हा एक पिरियड असा दिसतो आहे या 4 ऑफ स्वॉर्डवरून की एक तुम्ही तुमचे विचार आहेत ना तपासून पाहत आहे असं काहीच. आता बरं, हे कशाबद्दल आहे हे आपण आता जाणून घेऊ. हे तुमचं सिग्निफिकेटर कार्ड आहे. हे मी पुन्हा या डेकमध्ये ठेवेन आणि आता आपण चांगला डेक शफल करून घेऊया. आता हा डेक आहे ना मी 4 पाईल्समध्ये विभागून घेईन. सो फर्स्ट ऑफ ऑल या 2 पाईल्स आणि त्यानंतर या अशा 4 पाईल्स मी याच्या क्रिएट केलेल्या आहेत. सो तुमचं 4 ऑफ स्वॉर्ड्सचं सिग्निफिकेटर कार्ड आपण या प्रत्येक पाईलमधून शोधणार आहोत. या पहिल्याच पाईलमध्ये तुमचं हे कार्ड मिळालं आहे. सो तुमचा हा प्रश्न असेल किंवा जी सिच्युएशन तुमच्या मनामध्ये आहे सध्या, ज्याच्यावरती तुम्ही काम करताय किंवा एक हायलाईट झालेली आहे, ती मे बी कदाचित तुमच्या वर्क लेवलवरती आहे, तुमच्या पर्सनल डेव्हलपमेंट संबंधात आहे, मे बी तुमच्या करिअर संबंधात असू शकतं, एक ओव्हरऑल तुमचं वेलबिंग, एक तुमच्या स्वतःची डेव्हलपमेंट त्या संदर्भात असू शकतं. सो हे कार्ड आपण एक इथे रिमूव्ह करूया. सो आता आपल्याला या बाकीच्या पाईल्सची गरज नाही आहे, आपण ते इथे साईडला करू. सो हे जे कार्ड आहे हे तुमचं सिग्निफिकेटर आहे आणि हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, सो आपण पुन्हा हे कार्ड्स शफल करू. यातले काही कार्ड्स मी ड्रॉ करेन ज्यामुळे आपल्याला तुमच्या प्रश्नांबद्दल, आपला जो हा विषय आहे ना त्याबद्दल एक क्लॅरिटी मिळेल की नक्की काय मेसेज आहे. आणि बॉटम ऑफ द पाईल किंग ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड आहे. सो ही तुमची टॅरो कार्ड्स आहेत. आपण काय करू, पहिल्यांदा तुमची ओरॅकल कार्ड्स ड्रॉ करून घेऊया, म्हणजे इथे थोडी स्पेस पण होईल.
कार्ड्स मी कॉल आउट करते, पण सध्या आता ती लगेच फ्लिप होत आहेत. आधी आपण ओरॅकल कार्ड्स पाहूया. तुमचं ऋण आहे दागाज ऋण. डे ऋण आहे, डे दाखवतो दिवसाचा प्रकाश. सो ह्याचे कीवर्ड जे आहेत ना ते आहेत डे लाईट, सक्सेस, होप, increase, growth, prosperity, strength, good health and general well-being. Protection indicated. Breakthrough of the insights and the inspiration in terms of creativity and spiritual development. Transformation and balance. थ्रोट चक्राचा बिटर स्वीट हा एक मेसेज आहे. ट्रिझर हे एक कार्ड आलंय. रायवलरी हे एक कार्ड आहे. विनस इन कॅप्रिकॉन कन्व्हेन्शनचं कार्ड आहे. मार्स इन लिओ इगोटिझम हे एक कार्ड आहे. लव, माइस, डिस्कॉर्ड अमॉन्ग फ्रेंड्स और फैमिली. टाइगर, doing something risky, taking a chance. Lily, spiritual love. Candle, you will be shown the way. Hand, in need of help, assistance and guidance. आणि जून हा एक महिना आहे. सो करंट महिन्यासंबंधीच आहे. तसं हे टाईमलेस रीडिंग आहे. सो जे आता पाहतील त्यांना हा जून आहे, नाहीतर मग पुढचे 6 आठवडे किंवा एखाद्या महिन्याची 6 तारीख असं धरता येईल. Four of Wand, the Hierophant, Three of Wand, Ace of Wand, Nine of Wands, Page of Pentacles
आणि 9 ऑफ स्वॉर्ड्स. मी जर अरेंज करून घेते म्हणजे तुम्हाला सगळे कार्ड्स प्रॉपर दिसतील. होप्स की तुम्हाला सगळे कार्ड्स प्रॉपर दिसत आहेत. तुम्हाला आता दागाचं ऋण आलेलं आहे. तिथे दागाचं ऋण हे डे लाईट दाखवतो. जसा दिवसाचा प्रकाश असतो ना, एक सूर्यप्रकाश असतो, तो एक आपल्या आयुष्यामध्ये क्लॅरिटी आणतो. सगळ्या गोष्टी स्पष्ट होत जातात आणि जो अंधार असतो, एक नकारात्मकता असते, ती कुठेतरी संपते. सो सो हे ऋण काय दाखवतं की तुमचा आता एक ग्रोथ पिरियड चालू होणार, एक सक्सेस आहे तुमच्या लाईफमध्ये, क्लॅरिटी येणार आहे, प्रॉस्पेरिटी आहे, त्याचे ती कीवर्ड्स असतात. जनरल वेलबिंग आहे तुमच्या, अगदी हेल्थबद्दल किंवा तुमच्या करिअरमध्ये म्हणाल किंवा कुठल्याही रिलेशनशिपमध्ये, ओव्हरऑल सगळीकडे तुम्ही ग्रोथ अनुभवणार आहात, असं काहीतरी दागाच ऋण सांगतं. इनफॅक्ट काही कार्ड्सवरून आता हे मला असं दिसतं आहे, तर द हायरोफंट, 9 ऑफ स्वॉर्ड्स आणि रायव्हलरी या कार्ड्सवरून असे दिसतं आहे की मे बी कदाचित तुमच्या, आणि आपण आता बघतो आहे की तुमच्या एक वेलबिंगबद्दल, करिअरबद्दल, की एक तुमच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंट संबंधी आपण हे रीडिंग करतो आहे. सो एक त्या जी काय सिच्युएशन आहे तुमची, त्यामध्ये असं दिसतं आहे की थोड्याफार प्रमाणात तुम्ही सफर होत आहे. मे बी कदाचित एखाद्या डिफिकल्ट सिच्युएशनमधून तुम्ही जात असाल, किंवा एक तुमचे स्वतःशी मतभेद असतील, किंवा मे बी इन द सेन्स त्यातून बाहेर पडण्यासाठी मे बी एक थोडंसं कॉन्फ्लिक्ट असू शकतं, किंवा मग काही एक इन्सिडेंट्स आहेत, किंवा काही अनुभव आहेत तुम्हाला वर्क लेवलला किंवा काही, की ज्यामुळे एक 9 ऑफ स्वॉर्ड असं सांगतं आहे. मे बी कदाचित वर्क लेवलला काही क्लॅशेस असतील तुमचे इतर कोणाशी, असं काहीतरीच दाखवतं आहे. पण कुठल्या तरी डिफिकल्ट सिच्युएशनमधून तुम्ही पास होत आहे, आणि त्यामुळे मे बी काही त्या बाबतीत एखादी वेळी रात्रीची झोप उडाली असेल, किंवा मग तुम्हाला एखाद्या वेळी मनाविरुद्ध काही करावं लागतं आहे. सॉरी, मे बी वर्क लेवलला किंवा काही तुमच्या ज्या सिच्युएशनमध्ये असाल, त्यामध्ये तुम्ही एका डिफिकल्ट सिच्युएशनमधून कदाचित जात असाल, किंवा तुम्हाला काही ऑर्डर्स कोणाचे तरी फॉलो करावं लागत असतील, किंवा मनाविरुद्ध वागावं लागत असेल, की त्यामध्ये काही एक वैचारिक मतभेद असू शकतात, किंवा त्या सिच्युएशनला तुम्ही एक डायरेक्टली फेस करू शकत नाही, त्यामुळे एक तुमच्या स्वतःशी मतभेद असू शकतात, एक वैचारिक गोंधळ असू शकतो, असं काहीसं दिसतं आहे. दुसरं म्हणजे कन्व्हेन्शनचं कार्ड आहे इथे. तर ही जी एनर्जी आहे ना, ही व्हीनस इन कॅप्रिकॉन आहे. सो कॅप्रिकॉन ही कशी ड्युटी ओरिएंटेड रास आहे, एक कामाला महत्त्व देणारे, एक स्ट्रक्चरची रास आहे. सो तिथे एक व्हीनस हा थोडा विलासी ग्रह, एक सौंदर्य किंवा पैशाशी रिलेटेड एक विलासीपणा, ऐशो आराम, या सगळ्या गोष्टी रिप्रेझेंट करणारा ग्रह आहे. सो तिथे कुठेतरी एक बंदिस्तपणा आलेला दिसतो आहे. त्यामुळे मे बी कदाचित, म्हणजे ही अगदी वर्ड टू वर्ड म्हणायची गरज नाही, एक प्रकारे मे बी त्या कामाच्या ताणामुळे असेल, किंवा काही एक वर्क प्रेशरमुळे असेल, किंवा तुम्ही हा असा बंदिस्तपणा, की ते एक शुक्राला वाव नाही आहे ह्या राशीमध्ये. मीन्स एक म्हणतात ना की मकर रास ही एक उद्योगी रास आहे, सतत काम करणारी. सो तिथे शुक्र ग्रहाला हा थोडासा बंदिस्तपणा आहे.
सो कदाचित तुम्हाला असं फील होत असेल की मे बी तुमचं आता लाईफ एक प्रकारे फक्त स्ट्रगल स्ट्रगल स्ट्रगल, काम काम काम, नो आराम, असं काहीसं असं असू शकतं. कारण इथे हे डिस्कॉर्ड अमंग फ्रेंड्स अँड फॅमिलीचं कार्ड, माइसचं कार्ड दिसतं आहे. तो ही जी एनर्जी आहे ना, ही कुठेतरी क्लॅशेस, कॉन्फ्लिक्टची एनर्जी आहे. सो मे बी तुम्ही तुमच्या सिच्युएशनमध्ये काही कॉन्फ्लिक्ट्स कोणाबरोबर तरी फेस करताय आणि त्यामुळे एक तुमच्या जीवनातले जे एक म्हणतात ना, एक आनंद हा थोडासा कुठेतरी कमी झालेला दिसतो आहे. एक बिटर स्वीटचं कार्डसुद्धा ते दाखवत आहे की एक या व्यक्तीला हे जी मुलगी आहे ना, हे केक घेऊन रिझवण्याचा प्रयत्न करते, पण तिचं लक्षच नाही आहे. सो ती इतकी व्यस्त झालेली आहे. सो तसं काहीसं तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यस्त झालेला आहात. तर तुम्हाला इथे दागाज रूनचा जो गायडन्स आहे ना, ते असं सांगते की तुम्ही प्रोटेक्टेड आहात. मेन म्हणजे सर्वतोप्रकारे प्रोटेक्शन आहे तुम्हाला. आणि आता तुम्ही तुमच्या लाईफमध्ये क्लॅरिटी, मे बी तुमचं एक लाईफ पाथ म्हणा किंवा जे काही तुम्ही करताय त्यामध्ये एक क्लॅरिटी मिळणार आहे तुम्हाला. एक प्रॉस्पेरिटी अनुभवता येईल तुम्हाला. हा जो पिरियड आहे ना, हा त्याचा पोटंट आहे. सो इथे मार्स इन लिओ ही जी एनर्जी आहे, ही इगोटिझमची आहे. तो कुठेतरी तुमचा इगो पण दुखावला जातो आहे या सिच्युएशनमध्ये, असं काहीसं दिसतंय. सो म्हणूनच मे बी 4 ऑफ स्वॉर्डचं कार्ड जे तुम्हाला रिप्रेझेंट करताय ना, ते असं दाखवतं आहे की तुम्ही त्या गोष्टीला तुम्ही मे बी कदाचित तुम्ही आयसोलेट करा किंवा तुम्ही एकट्याने काही विचार करण्याचा प्रयत्न करताय किंवा या मधून बाहेर पडण्यासाठी आपल्या विचारांना काहीतरी प्रायोरिटीज देत आहे. मे बी काहीतरी तुम्ही प्लॅन करताय की थोडंसं तुम्ही ह्या सिच्युएशनमधून थोडं विड्रॉ होऊन एक स्वतःचा इंट्रोस्पेक्शन करण्याचा प्रयत्न करतायत की या सिच्युएशनमधून तुम्हाला कसं बाहेर पडता येईल, असं काहीचं. सर तुम्हाला ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना, हे 10 ऑफ वॉन्ड्स आहे. 10 ऑफ वॉन्ड्स काय आहे की 10 ऑफ वॉन्ड हे कम्प्लिशनचं कार्ड आहे, फुलफिलमेंटचं कार्ड आहे. सो ही सॅटर्न इन सॅजिटेरियस अशी एनर्जी आहे. ही फुलफिलमेंटची एनर्जी आहे की सगळ्या गोष्टी जे तुम्ही अचीव करण्याचा प्रयत्न करत आहात तुमच्या करिअर लेवलला, मे बी कुठल्याही बाबतीत, तुमच्या वेलबिंगच्या बाबतीत, ते तुम्ही अचीव करणार आहात डेफिनेटली. हे दाखवणारं 10 ऑफ वॉन्ड हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. सो इथे गायडन्स तुम्हाला हा आहे की सर्वतोपरी ट्रिझर ही तुम्हाला मिळणारच आहे. कुठल्याही प्रश्नाची चावी ही तुमच्याकडेच आहे. पण बॉटम ऑफ द डे किंग ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड असं सांगतं की तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या जजमेंटमध्ये एक क्लॅरिटी असू दे, एक ओपननेस असू दे, स्पष्टपणा आहे. सत्याला फॉलो करा तुम्ही. किंग ऑफ स्वॉर्ड हे काय, मिलिटरी इंटेलिजन्स आहे. तुमचा इंटेलिजन्स फॉलो करा. किंग ऑफ स्वॉर्डचं कार्ड सांगतं की कुठल्याही सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी एकतर सत्याचा आधार घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे विचारांची क्लॅरिटी असू दे. एक तुम्ही कुठल्याही गोष्टी जज करताय तुमच्या लाईफमध्ये, कुठल्याही सिच्युएशन जज करताय, तर तिथे एक विचार तुमचे स्पष्ट असू देत. इथे कुठलेही गोंधळ नको. एक लॉजिक वापरा, इंटेलिजन्स वापरा, असं किंग ऑफ स्वॉर्ड सांगतो. सो हे बॉटम ऑफ द डेकचं कार्ड. आणि 3 ऑफ वॉन्डची एनर्जी ही सन इन एरिसची एनर्जी आहे. सो ही ऑप्टिमिझम आहे. दोन्ही काळ ऑप्टिमिझम दाखवत आहे की एक सकारात्मकता राहू दे. या सिच्युएशनमधून तुम्हाला बाहेर सहजपणे पडता येईल. कारण बऱ्यापैकी तुम्ही एक स्वतःला त्या सिच्युएशनमध्ये स्वतःला तुम्ही बऱ्यापैकी मजबूती दिलेली आहे. तुमची पोझिशन अगदीच डळमळीत नाही आहे.
बऱ्यापैकी आहे. फक्त आता तुम्हाला एक त्यामध्ये एक्सपॅन्शन करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी एक फार लांबचा विचार करून सगळ्या गोष्टी प्लॅन करून जाणं हे 3 ऑफ वॉन्ड दाखवतं. दुसरं म्हणजे असं बघताना दिसतंय की कुठेच ती कप्सची कार्ड्स नाही आहे. सो इमोशन्स ना कुठेतरी हरवले गेलेले आहेत असं काहीसं दिसतंय. सो इथे तुम्हाला 4 ऑफ वॉन्डचा सल्ला काय आहे की ही जी एक पेज ऑफ वॉन्ड सांगतं की ही जी एक संधी आहे ना, ही संधी एक खूप पोटंट आहे. जे तुम्ही ज्या सिच्युएशनवरती काम करताय ती पुढे जाऊन तुम्हाला एक मे बी खूप चांगले रिझल्ट देणारी आहे. पण त्यासोबतच तुम्ही 4 ऑफ वॉन्डचा सल्ला असा आहे की तुम्ही तुमच्या एक फ्रेंडली एनर्जी आणा तुमच्या लाईफमध्ये. कुठेतरी एक एन्जॉय करा, बाहेर जा, नेचरमध्ये जा, ग्राउंडेड व्हा थोडं. कारण 9 ऑफ वॉन्ड दाखवते की मे बी तुम्ही सतत स्ट्रगल करताय. एक थांबून स्वतःची एनर्जी घेऊन काही गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये येत नाही त्या आणण्याचा प्रयत्न करताय तुम्ही कुठेतरी दुखावलेही जात आहे. पण तुम्ही एक स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे सातत्याने एक डिटर्मिनेशनचं कार्ड आहे 9 ऑफ वॉन्ड. सो डिटर्मिनेशनने काम करताय. पण कुठेतरी तुम्हाला एक स्वतःला मोकळीक देण्याची गरज आहे. स्वतःला थोडंसं फ्रीडम देण्याची गरज आहे. या विचारांपासून, त्या स्ट्रगलमधून एक थोडं तुम्हाला बाहेर यायची गरज आहे. मे बी कदाचित त्यामुळे तुम्ही एक एखादी नवीन तुम्हाला इन्स्पिरेशन सुचेल, एखादी आयडिया सुचेल तुम्हाला त्यातून. हे मन तुमचं मोकळं होईल आणि पुन्हा एकदा अगदीच काही नाही तर एक मनाला नवी उमेद मिळेल. त्या उमेदीने तुम्ही पुन्हा एकदा म्हणजे स्ट्रगल करायचंच आहे आपल्याला. मे बी काही गोष्टी असल्या अनअवॉइडेबल असतात. काही जॉब म्हणा किंवा करिअर म्हणा, सगळ्याच गोष्टी काही गोष्टी आपल्याला फेस कराव्याच लागतात मे बी त्या ठिकाणी राहण्यासाठी. सो पण हे एस ऑफ वॉन्ड काय सांगतं, एखादी इन्स्पिरेशन मिळेल तुम्हाला, एक नवीन उमेद मिळेल की त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा नव्या जोमाने त्यामध्ये एक तुमच्या कामामध्ये पुन्हा एकदा नव्याने सुरुवात कराल. सो ओव्हरऑल इथे टायगरचं कार्ड सांगताना डुईंग समथिंग रिस्की, टेकिंग अ चान्स. सो मे बी तुम्ही जेवढं प्रेशर घेताय ना ते एक प्रकारची रिस्क आहे. मे बी तुमच्या हेल्थला असू शकते किंवा काय. सो इथे अप्रोच थोडासा प्रेमाचा असू दे. तुम्ही स्वतःला थोडंसं प्रेम द्या असं इथे असं म्हणणं. म्हणून ते लवचं कार्ड आहे तिथे की तुम्हाला, आणि हे स्पिरिच्युअल लवसुद्धा आहे. सो मे बी कदाचित हेही हाही गायडन्स असेल की थोडंसं तुम्ही कुठेतरी एक मेडिटेट व्हा, एक आध्यात्मिकदृष्ट्या काहीतरी करा की जेणे तुमचं माइंड सेटल होईल, हा स्ट्रेस लेवल तुमची खाली येईल. एक प्रेम राहू दे तुमच्या मनामध्ये. जो एक प्रेमाचा ओलावा असतो ना तो राहू दे. कारण इथे कप्सची कार्ड्स कुठे दिसत नाही. सो एक ह्या करिअरमध्ये किंवा ह्या व्यस्त जीवनामध्ये या अशा प्रकारच्या लाईफस्टाईलमध्ये तो कुठेतरी तो एक प्रेमाचा ओलावा हरवलेला आहे असं दिसतंय. आणि तुम्हाला तुमच्या स्पिरिट गाईडचं असं म्हणणं आहे की तुम्हाला इन नीड ऑफ हेल्प, असिस्टन्स अँड गायडन्स यू विल बी शोन द वे. जेव्हा कधी तुम्हाला या गायडन्सची गरज लागेल, कुठल्याही असिस्टन्सची गरज लागेल तर तुम्हाला तो मार्ग दाखवला जाईल. सो तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्यासोबत तुमचे स्पिरिट गाईड्स आहेत तुम्हाला जीवनाची दिशा दाखवण्यासाठी. फक्त ह्या एक शर्यतीमध्ये जीवनाच्या टिकून राहण्यासाठी आणि आपल्याला स्वतःचं एक स्वत्व म्हणा किंवा आपलं मी पण टिकून ठेवण्यासाठी कुठेतरी एक थोडीशी स्वतःला मोकळीक द्या, प्रेम द्या स्वतःला, असा हा इथे गायडन्स दिसतो आहे. सो ओव्हरऑल तुम्हाला रीडिंग कसं वाटलं हे जरूर कळवा. आणि आवडलं असेल तर चॅनेलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा.